सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी कर्मा म्हणजे आता ह्यांचा एकमेकाच्या नावाने शिमगा सुरू होणार तर कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. अगदी कठीण झालंय बरं का. रोज मी बोलते ना काही उपयोग नाही. ये रे माझ्या मागल्या. काय करायचं मी, मला तर काही सुचतच नाही. आबा तुमचं दूध ठेवलंय हा इथे मी. काय करणार, इलाज आहे का सांग रे. काय कर, हे असंच चालणार. म्हणजे बोलून रक्त आटवण्यामध्ये काही अर्थ नाही. आबा हे तुम्ही बोलताय. बोलतो म्हणजे काय इलाज काय दुसरा. तुम्ही सांगत का नाही त्याला. सांगणार कसं, काय शिरे आहे का तो सांगायला. मी शिऱ्याबद्दलच बोलते. तुम्ही कुणाबद्दल बोलताय. कुणाबद्दल नाही. शिऱ्याचं काय झालं. अहो तेच किती वाहन गोंधळ करतो सकाळी उठून बेजबाबदारपणा. आता कपडे धुवायला टाकायचे त्याने टाकायचे की नाही. रोज मी शोधायचे, मीच ते धुवायचे. बरं एखादा शर्ट नाही आवडला मग हा कशाला धुतलास, हा मी वापरत नाही. निळा नको तांबडा हवा. काय लहान मुलगा आहे का हा. बरोबर. आम्हाला बापाच्या वळणावर गेलाय. बाप याचा असाच होता. अगं बाई काय झालं. मला म्हणाले की मी याच्या अगदी उलट होतो. काय म्हणे ते ऑर्गनाइज्ड होतो म्हणून. आणि तू विश्वास ठेवलास. हो आता मी कुठे बघायला गेले होते त्यांना आधी पडलंय वाटतं कानामध्ये. त्याला काहीतरी शोधून काय हवं तुम्हाला. मी डबा काय हे 1000 वेळा सांगितलं मी तुम्हाला की माझ्या गोष्टी तुम्ही उचलत जाऊ नका. तू सगळी आवरावर करतेस ना, माझी वाट लागते सगळी त्याच्यामध्ये. हो पण पडलेल्या वस्तू ते उचलायला नकोत का तुमच्या. हो पण मी ते ठेवलेलं असताना तू कशाला उचलून ठेवतेस. मी सगळं आवरीन पसारानंतर. काय शोधताय. अगं ते एक एन्व्हलप होतं ब्लू कलरचं असं लांब बुडकं. मी इथे मॅगझिन ठेवलं होतं. ते मॅगझिन मी आतमध्ये ठेवलं. त्याच्यामध्ये आता एन्व्हलप नाहीये. हो ते मॅगझिन मी बघितलं ऑफिस मध्ये येताना घेऊन आलात तुम्ही. पण त्याच्यावर एन्व्हलप वगैरे काही नव्हतं. अगं असं काय करतेस. ऑफिस मध्ये गुरुनी मला दिलं ते एन्व्हलप आणि मॅगझिन. ते मी त्याच्यावरती असं ठेवलं होतं. ते मी इथे ठेवलं. ते आता नाहीये तिथे. मी बघितलंय. वाट लागली मीटिंग मध्ये ते एन्व्हलप मिळालं नाही ना. अहो असं काय करता. एवढं ओरडू नका तुम्ही. मला वाटतं तुमच्या डोळ्यासमोर दिवसभर होते का ते ऑफिस मध्येच असणार. असं कसं होईल. मला दिलं त्या एक मिनिट जरा. इथे काय आहे पांढरं आहे. अगं हे नाही ब्लू. हा गुरु. अरे कसला गुड मॉर्निंग. इथे वाट लागले सगळी. अरे ते कन्साइनमेंटचं लेटर नाही का दिलं होतंस काल तू. मी इथे अच्छा अच्छा अच्छा. हो हा बर बर बर. अरे नाही ते आता मीटिंग आहे ना रे. हा तेव्हा लागेल. असं काय करतोस. बर बर बर. नाही नाही मी घेतो. हो 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 चल अच्छा. ते अगं नाही माझ्या लक्षात आलंय. अगं ऑफिस मध्ये होतो ना ते कळलंय मला. ते हो हो गोड आवाजात बोललात ना त्यांच्याशी. सांगितलं का आधी किती आरडाओरडा केलात ते. चुकलो. ना काहीच उचलून ठेवणार नाहीये तुमचं. काही म्हणजे काही नाही. अंगणात पडलेलं असेल ना स्वयंपाकघरात पडलेलं असेल बघणार. छान पडलंय ना राहू दे तिथे. चुकलो चुकलो. क्या सीन है. ये मैं क्या देख रहा हूं. क्या है ये. नाही या बसा ना बसा. लग्न करणार आहेस ना. नाही हा सीन बघून ठेव जरा. लग्नानंतर अशी ही पाळी येऊ शकते. शादी के बाद होता है ये सब. हाँ तो उसे देर है. क्यों. आधी लगीन कोंडाण्याचं. कोंडाण्याचं.
कोंढाण्याचं कोंढाणा होता की आपल्या घरी पाठवला तिकडे ऑस्ट्रेलियाला. अरे त्या सिद्धार्थची काही खबरच नाहीये. काही फोन बिन करता की नाही तुम्ही त्याला? त्याचाही आलेला नाहीये फोन. ये म्हणावं त्याला काहीतरी सविस्तर गप्पा मारून. काय रे किती डबा दे डबा दे प्लीज. उशीर झाला. बाबा काय रे ग्रेट. काय ग्रेट किती प्रेमळ आज्ञा देता हो. डबा दे प्लीज. खरंच सकाळी सकाळी आणि 7च्या शिफ्टला तेवढ्यासारखी मित्र भेटणं नाही. बाबा अरे तू तुम्ही. अरे तू इथे काय करतोय? मी एका मित्राकडे गेलो होतो माझ्या. अच्छा 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 अच्छा. तुम्ही. अरे नाही मी ऑफिसला निघालो. मग चला मी सोडतो तुम्हाला. अरे नाही नाही नको नको तू निघ ना. तुला कशाला त्रास होगा? त्रास काय ते आत या तुम्ही बसा. अरे नाही मी जाईन बसनी. तुम्ही ऐका माझं. तुम्ही या बसा. अरे बसा बसा बसा. कुठे बस साठी थांबताय? या. बरं मुळीक येतो. काय हवंय आबा तुम्हाला? काही सापडत नाहीये का काही? व्यवस्थित एकदा. हा हे कॉम्प्युटरचं जरा. अगं बाई कॉम्प्युटरचं आबा यातलं मला काहीच कळत नाही. अहो नाही नाही सगळं सोपं आहे. मी सांगतो काय ते अक्षर मला दिसत नाही अक्षर. नाही म्हणून तुला पण सांगितलं काय काय माहितीये करायचं. का मला जरा अवघड वाटतं हे नाही सगळं. अवघड काय नाही. काय झालं मग शलाकाची फार आठवण येते. बेचैन होते जरा तिला. तिच्या आपण हे करूया. नाही सुरू पण मग कुठून करायचंय ते सुरू? मी कनेक्ट करतो. माझ्याकडे माहिती आहे ना. नाही हे मोठं बटन आहे ते लावायचं आहे का? हे इथे हे लावायचं आहे का? मी फक्त सांगतो आधी मला वाटतं ते मेन स्विच तर ऑन करायला लागेल आधी ना? तिकडे करायला लागेल. अरे बघ ना काय आहे की कधी कधी बस आली तर चटकन येते. कधी कधी जाम रखडायला होतं. मग वैताग येतो नुसता. त्याच्यातून ट्रॅफिक एवढा वाढला ना हल्ली. भयंकर हो. बघा ना आता हा ट्रॅफिक बघा ना. कंटाळा येतो माहितीये का ड्रायव्हिंगचा. अरे म्हणूनच रे ह्या ट्रॅफिकमुळे मग मी माझी गाडी काढत नाही. अरे हो तुला सांगितलं की नाही? अरे आम्ही गाडी घेतली. असं काय करता बाबा? अहो तुम्ही गाडी घेतल्या पहिला फोन मी नव्हता का केला तुम्हाला? अरे हो सॉरी विसरलो आम्ही. काय असल्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवायची म्हणजे दिव्य आहे रे वा. बघा ना आता कोणी लेनचा नियमच पाळत नाही. कसंही वागतेल तसे जातात. हे रिक्षावाले तर नकोसं करतात माहिती ड्रायव्हिंग. हो अरे म्हणूनच खरं म्हणजे काय माहितीये ना मला नाही ड्रायव्हिंगचा तेवढा सराव. त्या ट्रॅफिक मध्ये वाट नाही मला नाही काढतायत. आणि मग माझी गाडी अशी मध्ये उभी राहते लेनच्या. आणि मग मागचे लोक मला शिव्या घालतात. माझ्यासारखे लोक. नाही रे पण काय आहे की त्यांचाही इलाज नसतो ना. म्हणजे आबा मला नेहमी सांगतात तुझ्या स्पीडनी असं रगडत रगडत ऑफिसला निघालास ना तर ऑफिसला पोहोचेपर्यंत ऑफिस सुटायची वेळ येईल. बरं आबा कसे आहेत? अरे फर्स्ट क्लास. फिट अँड फाईन. खरंच कमाल आहे. या वयात सुद्धा किती उत्साही आहेत ते. आणि उद्योगी. अरे सतत काही ना काहीतरी उद्योग चालूच असतो त्यांचा. हे बटन दाबले मी काय येतं? पंख्याचं अगं बाई खरंच मला हवाय का पंखा? काही झालंय का? कंट्रोल. अगं बाई आता आलं होतं गेलं बरं का हवा. काय प्रॉब्लेम आहे का? शिरेला फोन करायचा का? म्हणूनच. पण काय म्हणा आबा ग्रेट आहेत. अगदी शिऱ्यासारखं बोललास. तो सुद्धा नेहमी असंच म्हणतो तुझ्यासारखं. अरे तिथे पुढे राईट टर्न घेऊन थांबवा. मी उतरतो. आलो ऑफिस? नाही म्हणजे तिथे पुढच्या लेन मध्ये आहे आतमध्ये. मग मी सोडतो ना तुम्हाला आतमध्ये. अरे नको नको. आतमध्ये नुसता चक्रव्यूह आहे. तुला बाहेर पडता पडता नाकीनऊ येतील. त्याच्यापेक्षा मी इथे उतरतो कॉर्नर वरती आणि चालत जाईन आतमध्ये. नक्की ना? तर मी आतमध्ये येतो. अरे नाही नाही तू थांबव ना तिकडे. ओके ठीक आहे. पुढे थांबव मग. तिकडे पुढे. बर थँक्स. प्लीज. थँक्स काय? अरे घरी ये एकदा. हो नाही नाही नुसतं हो हो करू नको. नक्की ये. हो येईन नक्की येईन.
आज येतोस? हा मी एक काम करतो, मी आज रात्री तिथेच येणार आहे, तर जमल्यास एक फेरी मारीन. बरं बरं बरं, पण नक्की आहे, मी वाट बघतो. ओके चल. अच्छा, ओके. थँक्स. हे ऐकून ऐकून हे ना क्लिक कर, क्लिक कर. तू बघ, तुला हवं ते टाईप कर. काय मी अहो नको आबा, अहो काय करता तुम्ही, करून टाका ना. हा? मी आहे ना इथे. बरोबर टाईप कर. हा हवं त्याचे टायपिंगचे क्लासेस केलेले आहेत मी, इतक्या वर्षांनी ते उपयोगी पडतील माहित नव्हतं. ते केलं का क्लिक तुम्ही? हो केलं. हा मग मी पत्र लिहायचं ना आता. हो अगं बाई काय झालं? अहो आबा, रे कर्मा डिस्कनेक्ट झाला. अहो पण मी काहीच केलं नाही. ते नाही ना फुकट आता. नाही मी आपलं PRI प्रिय लिहायचं. काय झालं? काय आहे फोन वाजतोय. त्रास याचा कुठे फोन त्रास. मी जरा फोन घेऊन येते. आबा जरा तुम्ही थांबा. हो हो हा काय झालं? अहो थांबा, मी फोन घेऊन येते. ओके काहीतरी इंटरनेटसाठी वेगळं कनेक्शन घ्यायला शेखरला सांगायला हवं. सांगणार. हॅलो. हा हॅलो श्यामल, अगं एवढा वेळ का लागला? अहो नाही मी जरा कामात होते. काय झालं? काही विसरलात का तुम्ही? अगं नाही ग. मग ऑफिस मध्ये पोहोचला नाही आहेत का तुम्ही? अगं नाही म्हणजे मागे गोंगाट ऐकू येतो, वाटलंच मला तुम्ही पोहोचला नाहीत अजून. काय झालंय? अगं श्यामल, जरा मला बोलू देणार आहेस का तू? काय? अगं श्यामल, आज सिद्धार्थ येतोय रात्री घरी. अगं बाई काय सांगता तुम्ही? तुम्हाला कुठे भेटला तो? अगं मला इथे बाहेर भेटला, मला गाडीने सोडलं त्याने. नाही म्हणजे कुठे? अगं नाही, मला इथे ऑफिसच्या जवळ ड्रॉप करून तो गेला पुढे. तर मी त्याला म्हटलं ये, तर लगेच म्हणाला मी येतो आज रात्री. नाही मी तुला फोन केला म्हणजे तुझी आयत्या वेळेला उगाच घाई नको, कळलं ना? हा तयारी करायला घे. हो नाही तुम्ही खूपच बरं केलं ते सांगितलं मला. अहो काय म्हणत होता तो? अगं नाही श्यामल, ते आल्यावर सांगतो आता. चल मला आता उशीर झालाय. हा ठेवतो फोन. ओके बाय. संध्याकाळी येतोय म्हणजे जेवायला येणार की नाही विचारलं नाही, पण जेवायला येईलच की रात्रीचा. हँग झाला की काय? नको रे बाबा हँग होऊ. काय झालं? हँग झाला की काय? काय तो पुण्याचा फोन होता? अहो यांचाच होता. काय विसरला काय? नाही विसरलं नाही, पण अहो सिद्धार्थ येतोय संध्याकाळी. अरे वा. अहो त्यांना वाटेत भेटला आणि त्यांनी ऑफिस पर्यंत ड्रॉप केलं म्हणे. सासरे अगदी खुश झाले असणार. हो खुश काय, त्यांनी लगेच घरी यायचं आमंत्रण सुद्धा दिलंय. आणि ते स्वीकारलं. बरोबर. चांगलंय. गरमागरम बातमी आता हिला शलाकाला द्यायला हवी. टाईप कर. नाही मला काय वाटतं आबा, बरं का आपण आधी जेवून घेऊया. नाही मला आणि थोडी तयारी पण करायला लागेल ना. सिद्धार्थ यायचा म्हणजे संध्याकाळी सगळं बघायला लागेल. भाज्या बिज्या जरा काय जाऊन आणायचंय का? काय स्पेशल मेनू काय जावई बापूसाठी? करावं लागणार ना आबा. बरोबर. तुम्ही चला जेवून घेता का? आपण नंतर सांगूया. जेवून झाल्यावर शलाकाला निरोप देऊया. आणि मी शिरालाही फोन करते काय ते. चला म्हणजे शेखरला हा भेटला, शेखर सिद्धार्थशी बोलला, त्याला आमंत्रण दिलं, हेही नसेल थोडं काय. म्हणजे एकूण काय सिद्धार्थचे ग्रह उच्चीचे दिसत आहेत. चांगलंय. हॅलो. आबा हे बघा. अरे वा. तू केली का फ्लॉवर अरेंजमेंट? इची बाना काय म्हणतात? अहो मी कसला करतोय, श्यामलनी केले, मी फक्त ठेवायला आलो. इथे ठेवतो. हमसे थक्कर पक्कर चोर होकर. आबा काय? तरी मी पत्र पोस्टात टाकलं का? नक्की ना? नाही बघ, खिशात विसरला असशील. काय बाबा एवढा विश्वास नाही? विश्वास? गेल्या वेळेला 3 दिवसांनी आईने शर्ट धुवायला नेला ना, तेव्हा सापडलं होतं पत्र. विसरलास काय? गाढवा, तिला त्रास देऊ नको. ती दुपारपासून तयारीला लागलेली आहे जेवणाच्या. आबा हे बरोबर आहे ना? हे काय?
आणि कसं दुपारपासून कसली जेवणाची तयारी? अरे नाही, आज सिद्धार्थ येतोय. म्हणजे मला सकाळी भेटला होता, मला म्हणाला मी रात्री येतो. जेवायला येतोय? आता रात्री जेवायलाच येणार ना, चहा प्यायला येणार आहे का तू? अरे शेखरनी त्याला आमंत्रण दिलेलं आहे जेवणाचं. खरंच बाबा? येस. काहीतरी स्पेशल असणार. या आई. अरे नको ना. विचारतो ना मेनू काय, चायनीज आहे का, इटालियन आहे का, मेक्सिकन आहे का? आई! खिजा, खिजा. नाही अरे, सकाळी तू मला म्हणालाच खरा की मी येतो म्हणून, पण एवढा वेळ आला नाही. म्हटलं येतोस की नाही, पण आलाच, मला बरं वाटलं. असं कसं? मी तुम्हाला म्हटल्यावरती मी येणारच ना. हो. हे बघ तुला उशीर झाला यायला सिद्धार्थ. अहो आबा, काही ना काही कामं असणार, मीटिंग्स वगैरे. तो काय रिकाम आहे? मीटिंग नाही, पण एक कॉन्फरन्स अटेंड करून आलो. हो ना. अरे म्हणजे तुला आता भूक लागली असेल. चल 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 श्यामल. मी पानं वाढली आहेत. वाढले का? चला सिद्धार्थ हात धुवून घ्या. अरे बेसिन वगैरे दाखव. आबांनाही भूक लागली असेल, वाट बघताय ते तुझ्यासाठी. हा? दुपारपासून तयारी चालली आहे जेवणाची. मेनू तुझ्या आवडीचा आहे. बघूया आता कितपत आवडतंय साबई बापूंना. या ना चला. अहो येतं काही. जरा एक मिनिट. शिर्या जरा त्यांना बेसिन दाखव. या आबा सावकाश या. काय माहिती का, ते गुलाबजाम पाक आहे ना जरा. कोई सागन. अरे एक प्रॉब्लेम आहे. काय दाखवतो ना बेसिन, चल. काय? ओरडू नको रे बाबा. आई ए आई सांगतो ना. बस चल आता बघूया काय करायचं ते. अरे रे चल रे बघूया, राहू दे चल. तुम्ही काय घ्याल आधी, पोळी घ्याल का? काय काही काय घ्याल? काय आधी त्याला बघू. त्याला मी देते. हो. ए बसा बसा. सिद्धार्थ बस. या आई. हा आई इकडे. काय काय झालं? बस तू बस. काय झालं? काय काय नाही काय नाही. अरे बस बस, बस. ऍक्च्युली बरं का सिद्धार्थ, इथे नेहमी आबा बसतात. बरं, तुम्हाला मुळा चालतो ना? पुरं आहो, नको बस. घे 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 रे, घे. काकडी थोडीशी. नाही, एवढं पण नाही. चालतं, आवडतं ना हो, हो, सॅलड? सगळं छान. हा. अहो तुम्हाला काय देऊ मी आबा? माझ्याकडे माझ्या मी बघतो तिकडे. बरं मी तुम्हाला भाजी देते. कोथिंबीर पेरलेली नाहीये. नाही, चालेल बरं, तुम्हाला काय? आवडते अरे, नाही थोडीशी आवडते? वाढव. हा, पुरे. आवडते का कोथिंबीर तुम्ही मला सांगा. नाही नाही, बाशी भाजी आवडेल मला. हो, नाही खरंच नाही असं. हे घ्या. अरे आता हे काय? ही उसळ केली आहे मी हो, जरा. बरं. हा या आई थोडीशी वाढ. शिर्या हा का काय झालं? नाही थोडीशी. थोडी या. नाही मी घेतो वाडा, थोडीशी वाडा. चालेल ना? हा, अगदी चालेल. काय झालं पण शिरा असं का? ते शिऱ्या. बरं तुम्ही बघा. हो, मी घेतो. आवडली तर घ्या. आबा तुम्हाला देते मी. हो हा. सुरू करायला हरकत नाही तुम्ही, बरं का? आणि बरं का जावई बापू, हे गुलाबजाम तुमच्यासाठी केले आहेत खास. म्हणजे सगळ्यांसाठी आहेतच, आबांचे वेगळे आहेत. हे 8 गुलाबजाम जावई बापू तुम्हाला संपवायलाच लागतील. हे बघ मी ह्या वयात 2 खातो, तुला 8 खायला लागतील. आणखी मागून घे. सांगा. हो घेतो. घ्या ना. हो सुरू कर. सावकाश द्या, संकोच नको. हो घे घे घे. नको. अरे सावकाश जेव रे बाबा. हो मी बेसनाचे लाडू पण केले आहेत परवा. आई आवडत नाही त्याला. अरे काय तुला काय माहिती? हे तुला बरं माहिती आहे. तुला देऊ का? याच्याकडे दुर्लक्ष झालं बरं. नंतर रागवायचं. घेतलंय. तू का कोणतं पाहून रागवलं? ठेवलंस असं? सगळ्या चवीन द्या. मी भात गरम ठेवलेला आहे. हा? हो. सावकाश हा सावकाश. अहो तुम्ही मी घेतो तू त्याच्याकडे बघ. हो. सावकाश उद्या. कसं झालंय? उत्तम. चांगला आहे ना? या. हे हे घे. सिद्धार्थ बरं वाटलं आलास ते. सिद्धार्थ मनासारखं जेवला नाहीस. काय आवडलं नाही का जेवण? तिखट वगैरे होतं का जरा? छे अहो उत्तम झालं होतं जेवण. अरे मग जेवलं नाहीस तू? सारखं नको नको का चाललं होतं बरं? म्हणजे खरं सांगू काही, अहो मी ऑलरेडी जेवून आलो होतो. काय? अगं बाई. हो अहो आमच्या कॉन्फरन्सला
डिनर सुद्धा होता ना, म्हणजे त्या ऑस्ट्रेलियाहून आलेल्या गेस्ट साठी. अरे असं काय तू मग सांगायचं नाही का आधी? अरे बाबा मी सकाळी फेरी मारीन असं म्हटलं होतं. हा मला काय कल्पना की तुम्ही जेवणाचा बेत कराल म्हणून. अगं बाई, पण मग तुम्ही का सांगितलं? अगं नाही, मला वाटलं रात्री आणि मग जेवायलाच नाही मलाही ना. तसंच वाटलं, पण हो, आल्या आल्या सांगणार होतो मी, पण आईने एवढी तयारी केल्याचं कळल्यावरती मग अरे सिद्धार्थ, म्हणजे तिला वाईट वाटायला नको म्हणून तू मुकाट जेवलास हा? तुला विनाकारण शिक्षा झाली. छे अहो शिक्षा कसली. अहो खर तर जेवण इतकं छान झालं होतं ना की की पोट भरलेलं असून सुद्धा मोह आवरला नाही मला. आता ठरवलंय, काय? पुढच्या वेळी तुमच्या हातचं जेवायला येईन ना तेव्हा आधी 2 दिवस उपाशीच राहीन, म्हणजे पोटभर जेवता येईल. तुम्हाला आग्रह करण्याची गरजच लागणार नाही. बरं आबा येऊ? येतो. सावकाश जा. जाईल तो. दे बडीशेप दे. किती जावाय बापूंचे लाड करायचे. मग लाड करण्यासारखंच आहे. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी